मित्रांनो, आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे, तो अनुभव मला एका स्वामी भक्तांनी सांगितला होता. त्यांनी आयुष्यात अनुभवलेला हा प्रसंग इतका विचित्र आणि चमत्कारिक होता, की आजही तो ऐकला की अंगावर काटा येतो. एका माणसाने दुकानाचा एक कमरा म्हणजे खोली खाली करण्यासाठी 1 लाख रुपये मागितले होते. पण काही दिवसांनी तोच माणूस स्वतःहून चावी देऊन गेला आणि मग समोर आली एका रहस्यमय म्हाताऱ्याची गोष्ट. स्वामींची कृपा माझ्यावर खूप आधीपासूनच आहे, याचा मला अनेक वेळा अनुभव आला होता. तुम्हालाच का अनुभव येतात असेही विचारणारे भेटले. मग हाच प्रश्न मी माझे गुरुजी श्रद्धेय श्रद्धेय स्वर्गीय श्री अण्णाजी कवीश्वर महाल नागपूर यांना विचारले. त्यांनी पुढील प्रमाणे समजावून दिले. अनुभव आलेल्या काही लोकांची ही भावना असते की कुणाला काही सांगायचे नाही. हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत. तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेले आहोत अशी ओळख होईल म्हणून सांगत नाहीत. पण असे नसते. मला जर अनुभव येतात ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोचवा. हजारातून एक जरी तुमच्यामुळे भक्ती मार्गाला लागला तरी तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल. अरे रमण व्यसनाकडे वळवणारे खूप मिळतील, पण भक्ती मार्गाला लावणारे खूप कमी मिळतात. तुम्ही त्यांच्यातलेच एक व्हा. हे वाक्य मी माझ्या गुरूंचे लक्षात ठेवले आणि त्याकरिता हा सगळा प्रपंच श्री अण्णाजी कवीश्वर यांनीच मला स्वामी सेवेत आणले. मला आलेला अनुभव. माझ्या वडिलांनी नागपुरात मेन रोडवर एक दुकानाचा कमरा घेऊन ठेवला होता, जेणेकरून माझ्या 2 मुलांपैकी कोणाला व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्या कामाला येईल या भावनेने त्याने घेतला होता. पण त्यावेळेस आम्ही दोघेही भाऊ लहान असल्याने तो कमरा किंवा ती खोली भाड्याने एका व्यक्तीला भाड्याने दिली. तर जेव्हा आम्हाला गरज पडेल तेव्हा आम्ही ती खोली खाली करून घेऊ या बोलीवरती सगळा व्यवहार झाला. बराच काळ गेला. माझे संगणक विषयात शिक्षण पूर्ण झाले, पण नोकरीच्या संधी सर्व बाहेरूनच यायच्या. वडिलांची इच्छा होत नव्हती मला बाहेर पाठवायचे. आजच्यासारखी वेळी मनस्थिती राहत नव्हती पालकांची. असो, वडिलांचे म्हणणे होते की मोक्याच्या जागेवर आपला चांगला मोठा दुकानाचा कमरा आहे, तिथेच तो एखादा व्यवसाय कर. मग आमचे ठरले. त्याप्रमाणे बाबा त्या व्यक्तीला बोलले की आम्हाला आता गरज आहे, तुम्ही तो कमरा खाली करून द्या. त्या व्यक्तीने तिथे दातांचा दवाखाना टाकला होता, परंतु तो व्यक्ती पूर्णपणे बदलला आणि खोली खाली करायचे 1 लाख रुपये मला द्या, मग मी खोली खाली करतो, नाहीतर खुशाल कोर्टात जा अशी धमकी देऊ लागला. त्यावेळेस म्हणजे 1994 ते 95ला 1 लाख रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. त्यावेळेस मला नुकतेच श्री अण्णाजी भेटले होते आणि मी श्री स्वामी समर्थ सेवेत लागलो होतो. स्वामींचे नागपुरात मोठे मंदिर व्हावे याकरिता आमची धडपड सुरू होती. नागपुरात देसाई ते स्वामींचे मोठे मंदिर झाले आहे. यामागे हेच अण्णाजी यांचीच प्रेरणा आहे. माझा प्रॉब्लेम मी श्री अण्णाजी यांना सांगितला. ते म्हणाले की तू नामस्मरण करीत राहा आणि रोज सकाळी हनुमानाचे दर्शन घे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ एकच ठेवायची, ती कधीही टळली नाही पाहिजे. नित्यकर्म सुरू झाला. दिवस गेले, महिने गेले. हे काम नियमित अखंड सुरू होते. नागपुरात ठिकठिकाणी स्वामींच्या आरती आयोजित करणे, जप यज्ञ करणे, स्वामींचे फोटो प्रिंट करून विकणे, या माध्यमातून मंदिरातील देणगी गोळा करणे, हे सर्व सुरू होते. माझी खाजगी नोकरी सुरू होती. असे एकंदर चालू होते. माझा भाडेकरू त्रास देतच होता. त्याचे प्रचंड मानसिक दडपण होते. एक दिवस अण्णाजी माझ्या घरी आले आणि त्यांनी स्वतःहून विचारले, काय रमण, काय म्हणतो तुझा भाडेकरू? आणि मंद मंद हसून माझ्याकडे पाहत होते. अचानकपणे मला काय झाले माझे स्वतःवरच नियंत्रण राहिले नाही. मी त्वेषाने उठून उभा राहिलो. मी अगोदर फार तापट स्वभावाचा म्हणून खूप प्रसिद्ध होतो आणि म्हणालो, अण्णाजी काहीही झाले नाही. तुम्ही ती सेवा सांगितली, काहीही उपयोग झाला नाही. मला वाटतं तुम्हाला आणि तुमच्या स्वामींना फक्त मला राबवून घ्यायचे आहे. अहो अण्णाजी, तुमच्या स्वामींच्या मागे लागण्यापेक्षा 4 मवाली हाताशी धरले असते तर आजपर्यंत माझे काम झाले असते आणि अजून बरंच काही. थोड्या वेळाने सर्व शांत झाले. अण्णाजी जागेवरून उठले. त्यांनी माझ्या खांद्यावरती हात ठेवला. आता पण ते मंद मंद हसत होते. थोडा वेळ थांबले आणि निघून गेले. असेच 8-10 दिवस गेले आणि एक दिवस रात्री माझा तोच किरायेदार एक टेम्पो घेऊन आला. त्याने त्या क्लिनिकमधले सर्व सामान त्या टेम्पोमध्ये भरले होते. काही नाव वगैरे होते ते मिटवले. आम्ही वरच्या माळीवरच राहत होतो आणि आश्चर्याने बघत होतो की हे काय होत आहे. तेवढ्यात तो वरती आमच्या घरामध्ये आला आणि बाबांना म्हणाला, ही घ्या तुमची चावी, मी रूम खाली केली आहे. बाबा म्हणाले, मला डिपॉझिटमधले 10,000 रुपये घेऊन जा. त्यावर तो म्हणाला, नको मला ते पैसे, ते तुम्हीच ठेवा. आणि तो ताडताड तिथून निघून गेला. आश्चर्य म्हणजे जो व्यक्ती रूम खाली करायचे 1 लाख रुपये मागत होता, तो आज स्वतःचे 10,000 पण परत घेईना. आम्हाला काही कळतच नव्हते काय होत आहे ते.
मला शांत बसवेना. या प्रकरणाचा मुळाशी जायचे ठरवले. माझा एक नातेवाईक त्या व्यक्तीला ओळखायचा. त्याला मी गाठले आणि या प्रकरणी अधिक माहिती काढायची विनंती केली. तो नातेवाईक तो नातेवाईक या किरायेदाराला भेटायला गेला. त्याला एक किरायेदाराने सांगितले की तो शास तो शासकीय दंत महाविद्यालयात नोकरीला आहे आणि खाजगी प्रॅक्टिस पण करीत होता. या याची कुणीतरी मंत्रालयामध्ये तक्रार केली आणि मंत्रालयातून महाविद्यालयामध्ये पत्र आले. त्यानुसार महाविद्यालयाने याला कारणे दाखवा नोटीस दिली आणि बरखास्त करण्यात येऊ नये म्हणून विचारणा केली म्हणून यांनी ताबडतोब रूम खाली केली. त्यावेळेला दौलतराव आहेर हे वैद्यकीय मंत्री होते. या संदर्भात दुसऱ्या दिवशी तो मुंबईला जाणार होता. नातेवाईकाने हे आम्हाला सांगितले आणि विचारले, तुम्ही याची तक्रार केली होती का बाबांनी केली होती? पण हा व्यक्ती शासकीय नोकरीत आहे हेच आम्हाला माहीत नव्हते. आता खरी कथा पुढे आहे. मुंबईवरील हा किरायेदार परत माझ्या नातेवाईकाला रस्त्यावर भेटला होता. तेव्हा त्याने सांगितले की मंत्रालयात गेल्यावर त्याला कळाले होते की त्याच्या परिचित कोणी बाबू होता. त्याने सांगितलं, एक म्हातारे गृहस्थ आले होते. त्याने सरळ मंत्रीकडे जाऊन लेखी तक्रार केली होती आणि त्या तक्रारीवर माननीय मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. त्या गृहस्थाचे नाव सांगू शकताय का? तेव्हा त्या बाबूने ती फाईल मागवली. आश्चर्य म्हणजे फाईलमध्ये सर्व कागदपत्रे व्यवस्थित, पण तक्रार तेवढी गायब झाली होती. त्या बाबूने वर्णन केले ते असे की म्हातारा गृहस्थ, पांढरा सदरा, पांढरे धोतर, डोक्यावर टक्कल, उंच आणि मजबूत शरीर. वरून बाबू हे सुद्धा बोलला की रोज इथे हजारो लोक येतात, पण हा माणूस कसा काय माझ्या लक्षात राहिला देव जाणो. आणि मुख्य म्हणजे हा डायरेक्ट साहेबांच्या केबिनमध्ये गेला. मग मला साहेबांनी बोलावून घेतले म्हणून हे सर्व माझ्या लक्षात आहे. किरायेदाराने विचारले की तुम्ही तर माझ्या घरमालकाचे नातेवाईक तुम्ही अशा कुठल्या नातेवाईक किंवा परिचिताला ओळखता का? खरं सांगायचं म्हणजे असे कुठलेही व्यक्तिमत्व आमच्या कुटुंबात नाही. ते कोण होते हे मी सुद्धा सांगायची गरज नाही. काही वेळाने त्या ठिकाणी मी संगणक प्रशिक्षण संस्था सुरू केली. उद्घाटनही केले. अक्कलकोटवरून स्वामींच्या पादुका आणल्या. श्री अण्णाजी कवीश्वर यांनी माझ्याकडून त्या ठिकाणी पूजन करून घेतले आणि मी व्यवसाय सुरू केला. तर असा होता श्री स्वामी समर्थांचा अनुभव. मित्रांनो, तुमची पण श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि तुमचा एखादा जर स्वामी अनुभव असेल तर तोही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.